आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यात पावसाने अक्षरशः घर माजवलं आहे. अनेक गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. भेडाणे भेडाई गावात अनेक घरांमध्ये आणि शेतांमध्ये पाणी साचले आहे. नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दरम्यान धुळे तालुक्यातील नंदाळे गावातील शेतकरी मच्छिंद्र यादव पाटील यांच्या शेतात पावसाने मोठा तडाखा दिला आहे. त्यांचे कापूस पीक अक्षरशः पाण्याखाली गेले आहे. अनेक ठिकाणी पिके वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर आता निसर्गाने दुहेरी घाव घातला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. तर दुसरीकडे धुळे शहरातील देवपूर परिसरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विघ्नहर्ता कॉलनीत विजेची तार तुटल्याने 3 मुक्या कुत्र्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मानवी जीवितहानी झालेली नाही. मात्र हा अपघात आणखी भीषण ठरू शकला असता. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार आकाशवाणी केंद्र परिसरातील झाडांच्या वाढलेल्या फांद्यांबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या. महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदनही देण्यात आले होते. संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून कारवाईची मागणीही करण्यात आली होती. मात्र नागरिकांचा आरोप आहे की प्रशासनाकडून केवळ उडवाउडीची उत्तरे देण्यात आली. प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही आणि अखेर तुटलेल्या वीजतारीमुळे 3 मुक्या जीवांचा बळी गेला. आता या घटनेची जबाबदारी कोण घेणार? तक्रारींकडे दुर्लक्ष झाले का? वेळीच झाडांच्या फांद्या छाटल्या असत्या तर ही दुर्घटना टळली असती का? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. सध्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. पावसाळा अजूनही सुरू आहे. अशा धोकादायक झाडांच्या फांद्या आणि वीज वाहिन्यांची तातडीने तपासणी होणे आवश्यक आहे. अन्यथा पुढचा बळी एखादा निष्पाप नागरिक ठरू शकतो. धुळे जिल्ह्यात एका बाजूला शेतकरी पावसामुळे उद्ध्वस्त झाला आहे तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या कथित निष्काळजीपणावर नागरिक संताप व्यक्त करत आहेत. शेती वाचवा, जीव वाचवा आणि तातडीने कारवाई करा अशी एक मुख्य मागणी आता धुळेकरांकडून होत आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज धुळे.